नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महावितरण विभाग भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वसाधारण स्थितीत सिलिका जेलचा रंग टिंबटिंब असतो. सर्वसाधारण स्थितीत सिलिका जेलचा रंग निळा असतो. सिलिका जेल हे एक शोषक पदार्थ आहे जे हवेतील ओलावा शोषून घेते. जेव्हा ते ओलावा शोषून घेते तेव्हा त्याचा रंग बदलतो. पूर्णपणे ओलावा शोषल्यानंतर त्याचा रंग गुलाबी किंवा फिकट पांढरा होतो. त्यामुळे वापरात नसताना किंवा ओलावा शोषणापूर्वी सिलिका जेलचा रंग निळा असतो. सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी कोणती कूलिंग पद्धत वापरली जाते? सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी ऑइल कूल्ड ही पद्धत वापरली जाते. ऑइल कूल्ड पद्धत का वापरली जाते याची काही कारणे आपण पाहणार आहोत. उत्कृष्ट शीतकरण. तेल हे हवा आणि पाण्यापेक्षा उष्णता अधिक प्रभावीपणे शोषून घेते आणि बाहेर टाकते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील वायडिंग्स आणि कोअर थंड राहण्यासाठी मदत होते. उच्च इन्सुलेन्स. ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्सुलेन्ससाठी तेल एक उत्तम माध्यम म्हणून काम करते. ते वायडिंग्समध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचवते. दीर्घकाळ चालणारे प्रभावी शीतकरणामुळे ट्रान्सफॉर्मर जास्त तापत नाही आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता टिकून राहते. त्यामुळे ते दीर्घकाळ चालते. स्टेप डाऊन. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वायडिंग टिंबटिंब करंट घेईल. प्रायमरी वायडिंग सेकंडरीपेक्षा कमी करंट घेईल. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज कमी करतो आणि करंट वाढवतो. पॉवर ही व्होल्टेज आणि करंटच्या गुणाकाराने दिली जाते. P = V/I. आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी बाजूकडील पॉवर आणि सेकंडरी बाजूकडील पॉवर जवळपास सारखी असते, थोडा लॉस वगळता. म्हणून जर सेकंडरी व्होल्टेज प्रायमरी व्होल्टेजपेक्षा कमी असेल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे, तर पॉवर स्थिर ठेवण्यासाठी सेकंडरी बाजूकडील करंट प्रायमरी बाजूकडील करंटपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. एनर्जी मीटर. टिंबटिंब प्रकारातील मीटर्स आहेत. एनर्जी मीटर इंटिग्रेटिंग प्रकारातील मीटर्स आहेत. इंटिग्रेटिंग मीटर्स हे असे उपकरण आहेत जे एका विशिष्ट कालावधीत वापरलेली एक विद्युत ऊर्जा मोजताना आणि त्याची नोंदी ठेवतात. ते तात्कालिक मूल्य न दाखवता वेळेनुसार ऊर्जेची बेरीज करतात. तुमच्या घरातील वीज मीटर हे याचे उत्तम उदाहरण आहे, जे तुम्ही एका महिन्यात किती युनिट वीज वापरली हे दर्शविते. विद्युत मंडलाचा दाब टिंबटिंब मीटरने मोजतात. विद्युत मंडलाचा दाब व्होल्टमीटरने मोजतात. व्होल्टमीटर हे दोन बिंदूंमधील विद्युत विभांतर पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरले जाते, ज्याला आपण सामान्य भाषेत दाब म्हणतो. इतर पर्याय खालीलप्रमाणे. अँपिअर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे आणि अॅमोमीटरने मोजले जाते. एनर्जी हे विद्युत ऊर्जेचे एकक आहे आणि एनर्जी मीटरने मोजले जाते. वॅट हे विद्युत शक्तीचे एकक आहे आणि वॅट मीटरने मोजले जाते. एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या सहाय्याने टिंबटिंब साधले जाते. एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या सहाय्याने डॅम्पिंग साधले जाते. डॅम्पिंग म्हणजे मापन उपकरणाच्या पॉइंटरचे ऑसिलेशन्स कमी करणे किंवा थांबवणे, जेणेकरून ते अंतिम स्थिर स्थितीमध्ये त्वरित पोहोचेल. एअर डॅम्पिंगमध्ये हवेचा दाब आणि घर्षण वापरून हे ऑसिलेशन कमी केले जाते. इतर पर्याय. नियंत्रक टॉर्क पॉइंटरला त्याच्या अंतिम स्थितीमध्ये आणण्यास मदत करतो, तर डॅम्पिंग ऑसिलेशन कमी करते. कंट्रोलिंग
हा शब्द नियंत्रक याच अर्थाचा आहे. डिफ्लेक्टिंग डिफ्लेक्टिंग टार्क मापक केलेल्या राशीच्या प्रमाणात पॉइंटरला फिरवतो. विद्युत मंडलाचा प्रवाह टिंबटिंब मीटरने मोजतात. विद्युत मंडलाचा प्रवाह अँपिअरने मोजतात. विद्युत मंडलाचा प्रवाह अँपिअर या मीटरने मोजतात. या मीटरला अॅमोमीटर असे म्हणतात. अॅमोमीटर हे विद्युत परिपथामधून वाहणारा विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉन्सचा ओघ मोजण्यासाठी वापरले जाते आणि त्याचे एकक अँपिअर आहे. इतर पर्याय खालीलप्रमाणे. व्होल्टमीटर हे विद्युत मंडलाचा दाब व्होल्टेज मोजते. एनर्जी हे विद्युत ऊर्जा मोजण्याचे एकक आहे आणि एनर्जी मीटरने मोजले जाते. वॅट हे विद्युत शक्ती मोजण्याचे एकक आहे आणि वॅट मीटरने मोजले जाते. मुव्हिंग आयर्न मीटरमध्ये टिंबटिंब डॅम्पिंग वापरतात. मुव्हिंग आयर्न मीटरमध्ये एअर डॅम्पिंग वापरतात. मुव्हिंग आयर्न मीटरमध्ये कार्यरत असलेले चुंबकीय क्षेत्र तुलनेने कमजोर असते. त्यामुळे जर एडी करंट डॅम्पिंग वापरले तर त्यासाठी लागणारे स्थायी चुंबक परमनंट मॅग्नेट मुख्य चुंबकीय क्षेत्रावर परिणाम करू शकते आणि मीटरच्या रिडिंगमध्ये त्रुटी निर्माण करू शकते. एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या घर्षणाचा उपयोग करून पॉइंटरच्या ऑसिलेशन्सला कमी केले जाते, ज्यामुळे पॉइंटर जलद आणि स्थिर स्थितीत पोहोचतो. हे मुव्हिंग आयर्न मीटरसाठी अधिक उपयुक्त ठरते कारण यात बाह्य चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव कमी असतो. हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या टिंबटिंब परिणामावर कार्य करतात. हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करतात. हॉट वायर मीटरमध्ये एक पातळ तार असते ज्यातून विद्युत प्रवाह गेल्यावर ती तापते आणि तिची लांबी वाढते. तारेच्या लांबीतील बदलामुळे पॉइंटर फिरतो आणि विद्युत प्रवाहाचे मापन दर्शविते. विद्युत प्रवाहामुळे तारेत निर्माण होणारी उष्णता प्रवाहाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. त्यामुळे हे मीटर AC आणि DC दोन्ही प्रवाहाचे मापन करू शकते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.